नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या देशात सेलिब्रिटी स्टेटसला जाम महत्त्व आहे, म्हणजे आपणच त्याला खतपाणी घालत आलोय म्हणा. त्यामुळे अगदी फुकटच्या पासवर कुठल्या तरी कार्यक्रमात पहिल्या रांगेत मिरवणंही आपल्याकडे भाव खाणार असतं. अगदी केजीच्या ॲडमिशनसाठीही मग आपल्याकडे कुठकुठल्या मंत्र्यासंत्र्यांची पत्र मिरवली जातात. हे झालं तुमचं आमचं, जे गरजेपोटी किंवा थोडंसं हौसेपोटी होतं. पण या देशात एक मोठा क्लास आहे, रेड कार्पेट क्लास, ज्यांचं आलिशान आयुष्य तुमच्या आमच्या टॅक्स पेयर्सच्या पैशातून सजवलं जातं. ते खरं तर सेवक असतात, मग तो अधिकारी असो किंवा मंत्री नेता, पण त्यांचा थाट राजेशाही असतो. त्यांना कुठंही कधीही कसाही प्रवेश मिळतो, पैसा मिळतो, कुणाचाही वेळ मिळतो. जिथं सामान्य माणसाची पोच नसते त्यातलाच एक म्हणजे लाल दिवा. तो डोक्यावर असेल तर मग अनेकांच्या डोक्यात हवा जाते. त्यामुळेच जेव्हा काल केंद्रानं लाल दिवे काढून टाकण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचं कौतुक झालं. पण लाल दिवा गेला म्हणजे तो ॲटिट्यूड तोरा पण जाणार आहे का, हा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी, माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन. सुरुवातीला शायना मॅडम तुमच्याकडे. शायना मॅडम, लाल दिवा गेला पण ॲटिट्यूड जाणार आहे का? देखिए, ये एक ऐतिहासिक निर्णय है जहां मोदी जी ने स्वयं ठान लिया कि बहुत सारे लोग सोचते हैं कि वीवीआईपी कल्चर, गवर्नमेंट की राजनीति वो चलता है, लेकिन वो हकीकत में नहीं चलता है। मैं मानती हूं कि एवरी लीडर नीड्स टू लीड बाय एग्जांपल। तो यहाँ कोई मॉरल कस्टोडियन न होते हुए हम यही चाहेंगे कि लोग सोचे समझे और ये समझ ले कि अहंकार की राजनीति नहीं चलती है, प्रगति की राजनीति चलती है। जब मोदी जी ने ये घोषित किया तो तुरंत नितिन गडकरी जी हो या देवेंद्र फडणवीस, उन्होंने 1 मई के आदेश तक के लिए नहीं रुक के उन्होंने तुरंत ये खत्म किया। एक तरफ हमने देखा है कि बहुत सारे लीडर्स जैसे मनोहर पर्रिकर, जब वो मुख्यमंत्री थे तो उन्होंने कहा मुझे कोई कॉन्वॉय नहीं चाहिए, कोई स्पेशल सिक्योरिटी नहीं चाहिए, मैं गाड़ी खुद एक सिक्योरिटी की भी आवश्यकता नहीं है। वहां दूसरी तरफ मायावती जी जैसे उदाहरण जो अपने पुतले बनाने में इतनी व्यस्त थी कि वो इलेक्शन के बाद इलेक्शन वो हार गई। तो जनता जानती है, जनता परखती है और जनता को पता है कि जो लोग ये प्रिविलेज कल्चर को लेके अपना एक स्टेटस सिंबल बनाना चाहते हैं उससे कोई खास फर्क नहीं पड़ता है। शायना जी, मैं तुम्हाला थोडंसं थांबवून विचारतोय, छोटंसं पार्लियामेंट में आप देखेंगे तो अनिल दवे जैसे छोटा प्रश्न विचार असं वाटतं. तुम्ही मनोहर पर्रिकरांचं उदाहरण दिलं, पण आपल्या देशाला लाल बहादूर शास्त्री माहिती आहेत की जे पंतप्रधान असताना भाजी आणायला सायकलवर जायचे. त्याच्यामुळं आपल्या देशाला ती संस्कृती माहिती आहे. ही मधल्या काळात बदललेली संस्कृती आहे, मधल्या काळात आलेलं व्हीव्हीआयपी कल्चर आहे. जसं तुम्ही म्हणालात की हे सगळं बंद करण्यासाठी मोदींनी पाऊल उचललंय. आपल्याकडे टोलमधून आमदार खासदारांना सूट दिली जाते, विमान रेल्वे प्रवासात एसटीत आरक्षण दिलं जातं, फोन गॅसची बिलं सरकार भरतं, ज्यांची ऐपत आहे, मुंबईत घर आहे ज्यांचं, त्यांनाही नाममात्र भाड्याने तिथं खोल्या दिल्या जातात. आता हे पण एक व्हीव्हीआयपी कल्चरचाच भाग नाही का? सामान्य माणसं भरतातच की टोल, जर गाडीतून फिरायचं असेल तर सामान्य माणूस भरतोच की लाईटची गॅसची बिलं. कशाला हवंय मंत्र्यांना हे सगळं? कशाला हवंय नेत्यांना, अधिकाऱ्यांना हे सगळं? अभिजीत जी, मैं बिल्कुल स्पष्ट कहूं कि मैं मानती हूं कि ये कोई सिखा नहीं सकता है, ये अंदरूनी एक होता है कि आपको सरल रहना है या नहीं। आज भी बहुत सारे उदाहरण है, अर्जुन मेघवाल जी हो जो फाइनेंस मिनिस्टर हैं, या फिर अनिल दवे जो पर्यावरण के मंत्री, वो स्वयं साइकिल चला के आते हैं पार्लियामेंट में, कोई शोषा नहीं और कोई सिक्योरिटी नहीं। लेकिन मैं मानती हूं कि सबसे बड़ा मुद्दा ये है कि मोदी जी ने कर दिखाया। जब बांग्लादेश के प्रधानमंत्री आए, वो स्वयं कोई काफिला न लेते हुए उन्होंने कहा कि मैं सरलता के साथ जाता हूं, उनको लेके आता हूं। एंड आई थिंक दैट इफ योर लीडर, जो आपके नेतृत्व ये तय करते हैं कि उनको ऐसे सरल रहना है, तो स्वाभाविक रूप से आप भी इसको एम्यूलेट करेंगे। लेकिन ये कोई, जैसे कि मैंने पहले कहा, मैं कोई मॉरल कस्टोडियन नहीं हूं कोई अन्य दल का या कोई अन्य नेतागण का। आज वातावरण ये बना है कि पूरे देश में लोगों ने स्वागत किया है इस मुहिम का। शायद जो कोई नहीं स्वागत कर रहे हैं तो वो सिर्फ लाल बत्ती मैन्युफॅक्चरर्स जो ऍक्च्युअल लाल बत्ती बनाते हैं वही एक वर्ग होगा। ठीक आहे. शायनांची मुद्दा असा आहे की तुम्ही एकीकडे मेक इन इंडिया म्हणालात आणि सिम्बॉलिझम म्हणून लाल दिवा काढून टाकला. हरकत नाहीये, जर हा ॲटिट्यूड कमी होणार असेल तर लाल दिवा गेला, त्याचंही स्वागत जनतेने केलेलंच आहे.
पण मुद्दा बीजी कोळसे पाटील सरांकडे जाईल. बीजी कोळसे पाटील सर, जसं शायना मॅडम म्हणाले की असं कोणाला सांगितलं जाऊ शकत नाही की साधं राहा, साधं वागा, साधं बोला, साधी राहणी अंगीकारा, तसं लाल दिवा काढून घेतला म्हणजे व्हीव्हीआयपी कल्चर संपलं असं तरी म्हणता येईल का मग? कोळसे पाटील सर, आवाज येतोय माझा तुम्हाला? अच्छा, विवेक विलणकर आहेत आपल्यासोबत. विवेक विलणकरची मुद्दा परत तोच आहे, प्रश्न तोच आहे की साधं राहा, साधं वागा, साधं बोला हे सांगता येऊ शकत नाही, मग लाल दिवा काढून घेतल्यानंतर हे अंगीकारात म्हणजे ते कुठून येणार? म्हणजे रूप नुसत्या निर्णयाने त्या बाणवणार कसं काय अंगात? नाही, लाल दिवा काढून घेणं ही मी असं म्हणेन की अगदी पहिली छोटी पायरी आहे. त्याच्यातनं एकदम सगळं काही साध्य होईल, काही होईल असं शक्य नाही. याचं कारण असं आहे की लाल दिवा जरी गेला तरी त्याच्या मागं पुढे जे तामझाम आहे, म्हणजे मोठा ताफा गाड्यांचा जो असतो त्याचं काय, किंवा त्याच्याच बरोबरीने सारखं जिथे जाल तिथे व्हीआयपी ट्रीटमेंट लागते, मग देवळात जाण्यापासून ते एअरपोर्ट पर्यंत त्याचं काय? आज सर्वसामान्य माणसासारखे व्हीआयपी मंडळी राहूच शकत नाही. साधं टोलवर त्यांना टोल सुद्धा द्यावा लागत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे वी आर मोर इक्वल अशा प्रकारच्या तोऱ्यामध्ये वागतात. ते फक्त लाल दिवा काढून घेतल्याने तो जाणार नाही. त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी पुढे झाल्या पाहिजेत, तर कुठेतरी सामान्य माणूस आणि हे व्हीआयपी यांच्यामधली दरी काही प्रमाणात कमी होईल. नाहीतर फक्त लाल दिवा गेला पण बाकीचा तामझाम तसाच, याला काही अर्थ उरणार नाही. प्रीती शर्मा मेनन आपल्यासोबत. प्रीती शर्मा मेनन, आपनी पहिल्यांदा तसा प्रयत्न करून बघितला होता दिल्लीमध्ये की आम्ही सरकारी गाड्या वापरणार नाही, लाल दिवे वापरणार नाही, आणि मग आता थोड्या फरकाने तो सरकारी तामझाम तिथेही दिसू लागला, गाड्या पण दिसू लागल्या, जरी लाल दिवे नसतील दिसत तरी पण ही सगळी गोष्ट कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाहीये. तुम्हाला साधं राहण्यासाठी इतकं कष्ट का करावं लागतं नेत्यांना? राहताच येत नाही साधं एकदा नेता झाल्यानंतर? एक तो मैं कहना चाहती हूँ कि हमने ये नहीं कहा था हम गाड़ियां नहीं लेंगे, हमने शुरू से कहा था हम लाल बत्ती नहीं लेंगे, हम वीआईपी कल्चर नहीं इंक्लूड करेंगे हमारे कामकाज में, हमारे व्यवहार में. और ये हमारी आम आदमी पार्टी की सोच थी, क्योंकि ये भारत के आम आदमी की सोच है. इंडिया अगेंस्ट करप्शन मूवमेंट जब अन्ना हजारे ने शुरू की तब एक देश से एक पुकार निकली है. और मैं बीजेपी सरकार को कॉन्ग्रेचुलेट करना चाहती हूँ कि उन्होंने ये मूव ली. और मैं ये भी कॉन्ग्रेचुलेट करना चाहती हूँ मीडिया वालों को और देश की जनता को, जो बहुत जागरूक हो गई है आज, और वो सवाल उठाती है लोगों से अगर वो इस तरीके से व्यवहार करते हैं. लेकिन जैसे अभी वेलंकर साहब ने बोला कि ये एक छोटा सा पाउल है, ये एक पहला पाउल है, वेलकम पाउल है, लेकिन इसके आगे भी बहुत कुछ चीज चाहिए. उन्होंने जैसे अभी टोल का जिक्र किया, कल ही वीडियो फुटेज आई है कि बीजेपी के एक यूपी के एमएलए ने टोल पे वहां के कर्मचारी की पिटाई की. ये हर रोज ही होता है. मुंबई में तो हर रोज हमें देखने को मिलता है कि किसी ना किसी टोल पे कोई ना कोई वीआईपी उतर के अपनी धौंस जमाता है और बेचारे कर्मचारियों को भी मारता है. तो ये जो तामझाम चलता है वीआईपीज के साथ, इस सब को रोकने की जरूरत है. और इसमें से उनकी जो एक्सेसिव सिक्योरिटी है, एक्सेसिव प्रिविलेजेस हैं, उन सबको निकाला जाए. और अगर कोई वीआईपी इसका गैर इस्तेमाल करे तो उनको पनिश किया जाए, तो जाके माइंडसेट बदलेगा. और उसमें बहुत समय लगेगा. वीआईपी कल्चर बहुत डीप रूटेड और डीप सेट है हमारी सोसाइटी में, और उसको हम सबको मिलके पॉइंट आउट करके निकालते रहना पड़ेगा. नक्कीच. म्हणजे किमान म्हणजे शायनांशी तुम्ही खुश असायला पाहिजे की कॉंग्रॅच्युलेशन केलं आपनी, किमान कुठेतरी एकमत झालंय आप आणि भाजपचं एका मुद्द्यावरती, किमान हरकत नाहीये. पण शायनांशी मुद्दा असा आहे की जसं की आता आपच्या नेत्या म्हणाल्या की हे खूप डीप रूटेड आहे. जसं की तुम्ही म्हणता की कसं कोणाला शिकवलं जाऊ शकत नाही. आपल्याकडे काही व्हीआयपीची संख्या कमी नाही. आपल्याकडे टोल नाक्यांवरती बंदूक दाखवणारे नेते आहेत, आपल्याकडे विमानामध्ये मारहाण करणारे, हातापाई करणारे नेते आहेत. तर हे व्हीआयपी कल्चर तिथून बाजूला काढण्यासाठी जो कायद्याचा धाक आहे तो कायद्याचा धाक काम करत नाही. त्याच्यामुळे आता मग असं की अजून एक नवीन कायदा करा, अजून एक नवीन गोष्ट अंमलात आणा, पण त्यांनी काही फार फरक पडत नाही. जे जगणं आपलं साधं सोपं जगणं आहे त्याच्यातून आपण फार दूर निघून गेलो आहोत, असं नाही वाटत? अभिजीत जी, मुझे लगता है कि
बहुत सारे उदाहरण दे सकते हैं सरलता की। मनोहर पर्रिकर जी हो, अर्जुन मेघवाल, अनिल दवे एक्सेट्रा, मैंने बहुत सारे दिए। आज ही नितिन गडकरी ने जो किया, देवेंद्र फडणवीस ने जो किया, और बहुत सारे हैं जो बोल वचन भी करते हैं, कहते हैं कि हम बड़े घर नहीं लेंगे, हम बड़ी गाड़ी नहीं लेंगे, और फिर सब कुछ लेने के बाद कहते हैं कि ये तो आवश्यकता थी। मुझे लगता है कि मोदी जी ने जो आज किया है उससे दो चीज स्पष्ट होता है। आज के युवा वर्ग चाहती है तो सिर्फ प्रगति की राजनीति। वो जानते हैं कि टैक्स पेयर का पैसा कहाँ खर्च हो रहा है और किस आलीशान ढंग से एक डबल ढोलकी जैसे बोलते हैं कि दो तरफा, एक तरफ आप दिखाएंगे कि देखिए हम बहुत सरल नेतृत्व करना चाहते हैं और आपके रिप्रेजेंटेटिव्स हैं, और वहां एक प्रिविलेज क्लास जो सिर्फ लाल बत्ती के आधार पे घोषित करते हैं कि देखिए हम आ गए हैं और ये हमारा स्टेटस सिंबल है। तो उन्होंने आज समझ लिया कि मोदी जी सही मायने में एक स्टेट्समैन है और एक नेता नहीं। और स्टेट्समैन और नेता में बहुत फर्क होता है, क्योंकि नेता सिर्फ इलेक्शन के बारे में सोच रहे हैं, अपनी प्रतिमा के बारे में सोच रहे हैं, लेकिन एक स्टेट्समैन अगले पीढ़ी के बारे में सोच रहे हैं। और ये जो सोच है, आपने सही कहा, ये मैं आपको नहीं सिखा सकती हूँ, आप मुझे नहीं सिखा सकते हैं। एक इम्बाइब्ड कल्चर जहां आप इंट्रोस्पेक्ट करें। लेकिन आज आप देखें कि गायकवाड़ जैसे व्यक्ति जिनको सोशली ऑस्ट्रेसाइज किया गया 16 दिन तक, जहां समाज के हर एक वर्ग ने इसको स्वागत किया, और बल्कि मीडिया ने भी जिस ढंग से उनको ऑस्ट्रेसाइज किया, उससे एक सबक मिलती है कि आज जो आपको सही में एक रिप्रेजेंटेटिव होना है तो आपके परफॉर्मेंस के ऊपर फोकस कीजिए और पेरिफेरी के ऊपर नहीं। और जब मैं पेरिफेरी की बात करती हूं तो ये लाल बत्ती हो, स्पेशल प्रिविलेजेस, स्पेशल स्टेटस, बड़े घर, टैक्स पेयर्स का पैसा का खर्चा आपके काफिला के ऊपर। और प्रधानमंत्री ने स्वयं, व्हेन यू आर गोइंग टू रिसीव द प्राइम मिनिस्टर ऑफ बांग्लादेश, वहां आपके पास कितने सारे मौके थे, वहां आपने सबको कहा कि नहीं, मुझे नहीं चाहिए ये सब, और हम जाएंगे अकेले उनको लेके आएंगे। और जो आपके ही नेतृत्व ऐसा करते हैं तो मुझे लगता है की प्रेरणा का सूत्र ऑटोमॅटिकली बनता है। ठीक आहे, पण तसंच तुम्ही प्रेरणाचं सूत्र बनताय असं तुम्ही सांगताय, पण त्याच मोदींनी ज्यावेळेला 28 लाखाचा सूट घातला होता त्याला जबरदस्त टीका पण झाली होती। प्रीती मॅडम, मी तेच म्हणणार होते की जे लोक स्वतः 10 लाखाचा सूट घालतात ते लोकांना काय व्हीआयपी प्रिव्हिलेजेस आणि व्हीआयपी कल्चर बद्दल सांगू शकतात। एक दुसरा मुद्दा आहे, आता मॅडमनी गायकवाड बद्दल सांगितलं की त्यांच्या खूप विरोध झाला, मीडियानी लोकांनी खूप विरोध केलं, पण भाजपा सरकारने काय केलं, एव्हिएशन मिनिस्ट्रीनी एअर इंडियाला डिक्टाट दिलं की त्यांच्या जे नो फ्लाय रूट होतं ते काढून घ्या, म्हणजे त्यांना फ्लाय करण्याची परवानगी परत दिली, भाजपा सरकारने दिली। मी एक उदाहरण आणखी देते। काल पिक्चर आले होते, योगी आदित्यनाथ जे यूपीचे सीएम आहे त्यांना भेटण्यासाठी लोक लाईनात बसले आहे खुर्च्यांवर, आणि एक एक सिक्युरिटी गार्ड त्यांचे कंधे दाबून त्यांना तिकडे थांबून ठेवलं आहे की ते उचलून सीएमला भेटू शकत नाही किंवा हात त्यांना लावू शकत नाही, त्यांच्याबरोबर उभे राहू शकत नाही। हे सिक्युरिटी जे आहे त्यांनी बांधून लिटरली ठेवलंय, धक्का देऊन त्यांना खाली ठेवलंय। तर हे जे माइंडसेट आहे त्याला चेंज करणं खूप गरजेचं आहे। मी तुम्हाला इन्फ्लुएन्स करू शकत नाही, तुम्हाला इन्फ्लुएन्स करू शकत नाही हे म्हणणं आणि स्वतःला एक्सक्यूज करणार चालणार नाही। हे खूप गरजेचं है कि जर भाजपा सरकार वीआईपी कल्चर वाकई में खत्म करना चाहती है तो फिर उनको आगे बढ़कर जहां जहां ये चीज हो उनको पनिश करना पड़ेगा। गायकवाड़ जी बिना पनिशमेंट के निकल गए हैं, सब लोग बिना पनिशमेंट के निकल जाते हैं। जब तक पनिशमेंट नहीं होगी तब तक ये वीआईपी कल्चर खत्म नहीं होएगा और ये सारी जो खोखलापन है बस एक सिंबॉलिक जेस्चर्स करने का वो दिखाई देगा। हमें जाके आगे देखना है प्रधानमंत्री कितनी बार बिना काफिले के घूमते हैं। ये वन ऑफ था बांग्लादेश का इंसिडेंट या ये हमेशा बिना काफिले के घूमेंगे, ये देखना बाकी है। तो आप भी यही है, हम भी यहाँ हैं, हम भी देखेंगे कि प्रधानमंत्री दिन में 4 बार कपड़े बदलते हैं या 6 बार कपड़े बदलते हैं। जाके रहे वही बड़े घर में।
बिल्कुल गलत बात है। शीला दीक्षित जी 4 एकड़ के घर में रह रही थी और सीएम साहब 3 बेडरूम के घर में रह रहे हैं फिलहाल। तो प्लीज आप ये झूठ नेशनल टेलीविजन पे ना बोले। ये आपकी संघ की जो वेबसाइट्स होती हैं जहां ये झूठ फैलाती हैं वो वही उचित लगता है। पहले तो ये समझना जरूरी है कि गायकवाड़ को लेके 2 FIR भारतीय जनता पार्टी के एविएशन डिपार्टमेंट और मिनिस्ट्री ने स्वयं किया। जो आप ये 2 तरफा डिबेट चलाना चाहते हैं जहां अरविंद केजरीवाल कुछ कहते हैं मुख्यमंत्री एयर इंडिया को क्यों रिप्रिमांड किया गया, सभी उनको चीजों नो का फ्लाई लिस्ट में स्वीकार डालने करते से? हैं, बड़े घर को स्वीकार करते हैं। तो ये आप लोगों ने गायकवाड़ जी को नो फ्लाई लिस्ट में से क्यों निकाला? कल भी उन्होंने मारपीट की लातूर में। और मैं मानती हूँ कि एक बोल्ड ऐतिहासिक निर्णय है और हिपोक्रेसी का जो स्वीकार प्रमाण है वो 10 लाख के सूट में और दिन में 4 बार कपड़े बदलने में दिखाई देता है मैडम। ठीक आहे, म्हणजे हा वाद काही नवीन नाहीये, हा वाद असा होतच राहणार आहे। आपल्याकडे सम ॲनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स हे सांगून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे हा जो वाद आहे तो कायम राहणार आहे। म्हणजे गायकवाडांना कुठल्या आधारावरती त्यांना फ्लाय करू दिलं परत ते कधीच कळालं नाही, त्याचं रिझन कळालं नाही। जर गायकवाडांनी चूक केली होती तर त्याचा पूर्ण निकाल लागेपर्यंत त्यांना फ्लाय करून नाही द्यायला पाहिजे, तो सुद्धा एक VIP कल्चरचाच भाग आहे का, याच्यावरही आपल्याला चर्चा करायची। एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, कुठे जाऊ नका, पाहत रहा ABP माझा। तर लाल दिवा गेला म्हणून तोरा जाईल का, हा प्रश्न आहे। लाल दिव्याने काही म्हणजे लाल दिवा गेल्यामुळे काही प्रश्न मिटतील का, याच्यावरती आपली चर्चा चालू आहे। आपल्यासोबत कोळसे पाटील आहेत, BG कोळसे पाटील माजी न्यायमूर्ती आहेत। कोळसे पाटील सर, तुम्ही ही सिस्टीम खूप जवळून बघितली आहे, तुम्ही हे सेलिब्रिटी स्टेटस मंत्र्यांचं असेल, अधिकाऱ्यांचं असेल, सनदी अधिकाऱ्यांचं असेल, हे सगळं खूप जवळून बघितलंय। लाल दिवा गेल्यानं आपल्या देशामध्ये इतका मोठा आमूलाग्र बदल होणार आहे असं वाटतं तुम्हाला? अरे अभिजित यांनी जी 15 लाखापासून नौटंकी सुरू केली आहे, प्रत्येक गोष्टीत फक्त भावनेवर चालायचं, प्रत्यक्ष अन्न वस्त्र निवार आरोग्य शिक्षणाला हात लावायचाच नाही। असं एक जुमले, एक जुमले के बाद दूसरा जुमला, दूसरा जुमले के बाद तीसरा जुमला, या दिव्याने काढून काय होणार आहे? आम्ही कधीच दिवे वापरले नाही म्हणून काय आम्हाला कोणी म्हणलंच नाही, आम्हाला दिवे असलेले आम्ही काढून टाकायचे। परंतु यांनी दिवे आता काढण्याचं जे काही एवढं मोठं, आणि तुम्हाला मीडिया तुमचा त्यांना त्यांचं कौतुक करत बसतो, दिवे काढले म्हणजे काय विशेष केलं? अरे 25 लाखाचं सूट, 10 लाखाचं सूट, दररोज तुम्ही 3-3, 4-4 कपडे बदलतात, ते परत घालत नाहीत, ते परत घालत नाहीत। तुम्ही जर संघ कार्यकर्त्याचा ड्रेस घालून सीएम म्हणून मिळवला ना तर मला फार अभिमान वाटेल, कारण संघ कार्यकर्त्यांनी कशाला बाकीचे ड्रेस घालला पाहिजे? आणि आम्ही हे बघितलेलं आहे की जो तो आपापल्या देशाचा ड्रेस घालून जगात फिरतो, कोणी त्याला विचारत नाही काय कोण वुमन, कोण ट्रम्प, आम्हाला काय केलंय, आम्ही कोणासाठी हे सगळं करायचं? त्यामुळे आम्हाला जर आमच्या देशाच्या खरं वास्तव दर्शन जगाला घडवायचं असेल तर आम्ही ज्या परिस्थितीत होतो पदापूर्वी त्याच परिस्थितीत राहिले पाहिजे, तसेच कपडे वापरले पाहिजे, तेच जेवण केलं पाहिजे, तेच ते सगळं आम्ही एवढा भलेजाव करतो आणि आमचे गरीब तळपडत आहेत, त्यांना काय मिळत नाही। आता प्रत्येक गोष्टी तुम्ही जर बघितलं तर गॅसचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, अन्नधान्याचे भाव वाढले, ते कमी करण्याच्या ऐवजी दिवा काढून काय करतो तुम्ही? आता सांगा, आजपासून मी एक कपडा घातला तो 24 तास वापरील आणि तो संघाचे जे प्रचारक म्हणून मी फुल टाइम होतो तेच कपडे वापरील, बघा तुम्ही फरक पडतो का नाही? लोकांना जेन्युइनच वाटेल, आपण खरं वाटेल। आपण याचं उत्तर घेऊया। आपल्यासोबत शायना एनसी आहेत भाजपच्या। शायना एनसी जी, ऐकलं मी त्यांना। आम्ही कोणाची काळजी करतो? शायना एनसी जी बोला। देखिए, थोड़े अभिजीत जी, थोड़े ऐसे राजनीतिक दल हैं जो 98 करोड़ खर्च करते हैं पब्लिक का पैसा उनके खुद के एडवर्टाइजमेंट के ऊपर, और यहाँ हमें बड़ी बड़ी बातें करते हैं कि किस ढंग से हमें रहना चाहिए। अपने लीगल फीस जो अपने लॉयर का है वो बोलते हैं कि सरकार को भरनी चाहिए। ये क्या VVIP कल्चर और रॉन्ग कल्चर नहीं है? जब मोदी जी ने शुरुआत किया है तो उन्होंने क्या कहा कि सरलता के साथ राजनीति कीजिए, आपके क्षेत्र में काम कीजिए और प्रगति की 10 लाख का सूट और अपने 4 बार जो कपड़े बदलते हैं उनके बारे में जवाब दीजिए। आपको एक मौका मिलता है अपने, प्लीज आप एग्जैजरेट मत कीजिए, आपको कुछ पता ही नहीं तो आप बोलते जाएंगे, आपको खुशी होती है ऐसे अफवाहें फैलाने। जिस व्यक्ति ने हमें पता नहीं है तो आप झूठ बोलते जाएंगे, समाज जो आप बोल रहे हैं वो सरासर झूठ है। वहां आप कोई वैल्यूज तो नहीं समझ। देखिए 98 करोड़
98 क्रॉस जो एक एडवर्टाइजमेंट हम लोगों ने स्कूल, हम लोगों ने मोहल्ला क्लिनिक, हम लोगों ने हेल्थ, हम लोगों ने पानी, हम लोगों ने बिजली पे काम किया है। बीजेपी एक एग्जाम्पल दे दे, एक स्टेट का उदाहरण दे दे जहां पे उन्होंने बिजली कम की है। कहाँ है और एक सूट जिसको ऑक्शन आई एम टेलिंग यू व्हाट आई एम सेइंग, यू आर टॉकिंग अबाउट डिलीवरी ऑफ इंटेग्रिटी के ऊपर, उनकी ईमानदारी के ऊपर कोई सवाल नहीं उठा सकते हैं। जो आप वीवीआईपी कल्चर की बात करते हैं तो आप मुझे बताइए कि बॉम्बे में इलेक्ट्रिसिटी 4,000 रुपए की है, 400 यूनिट, दिल्ली में 1,300 रुपए है। कुछ लेने के बाद फिर पैसे लूटते हैं पूरे प्रदेश को, और ना हमने बड़े घर लिए हैं, ना हमने लाल बत्ती ली है। जनता को भरना चाहिए। प्रीति शर्मा बात कर रहे हैं आज जब हम उदाहरण देते हैं। अभिजीत जी, आप तय कीजिए कि किसको बोलना है और किसको नहीं। जो एक सेकंद, शायनॅन्सी जी, तुम्ही जे ह्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही जे या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दलच विचारतो मी तुम्हाला। तो हम मानते हैं की नेतृत्व, त्याबद्दलच विचारतो मी तुम्हाला की जर तुम्ही एवढं सगळं सांगता आहात, इतकी साधी राहणी आहे, तर तुम्ही ज्याला नोटबंदी केली तर तुमच्या पक्षाचा एकही नेता कुठल्या रांगेत दिसला नाही, कुठल्या अधिकारी एका रांगेत दिसला नाही। ही मला गंमत कळत नाही की त्या काळात तरी तुमच्या सगळ्यांकडे पैसे आले कुठून आणि किती होते, ते किती होते, ते व्हीआयपी कल्चर नव्हतं। अभिजीत जी, आप आपका विश्लेषण करते जाएं, आप आपका विश्लेषण करते जाएं। मुझे लगता है कि जो ट्रांसपेरेंसी और अकाउंटेबिलिटी की बात की है प्रधानमंत्री ने स्वयं, उन्होंने कर दिखाया। जब ये ईमानदार, शायनॅन्सी जी, माझ्या प्रश्नाचं उत्तर ते नाहीये शायनॅन्सी जी। प्रति लोग खिलाफ हैं, लोग पक्ष में हैं, उसको नजरअंदाज करते हुए सिर्फ एक निर्णय कि भ्रष्टाचार को खत्म करना है, इस देश में आतंक को खत्म करना है, टेरर फंडिंग को खत्म करना है। और जहां तक सवाल उठता है कि आपने पूछा कि किसने क्या किया, इनकम टैक्स जो तहकीकात कर रही है 60,000 नेताओं हो या जनता हो या फिर उद्योग के क्षेत्र के लोग हो, कोई भी जिन्होंने गुनाह किया या बेईमान है उनको। ठीक है शायनॅन्सी जी, तुम्ही उत्तर देत नाही आहात, मी तुम्हाला परत एकदा विचारतो। शायनॅन्सी जी, कि आपको प्रिविलेज और स्टॅटस को कोरिलेट करना चाहिए एक नीति और एक पॉलिसी को लेकर। ठीक आहे, मग तुम्ही शायनॅन्सी असं स्पष्ट करा ना की जर तुम्हाला लाल दिवा आणि प्रिव्हिलेजेस घ्यायचेच नाहीये, तर जर तुम्ही लाल दिवा काढण्याचा निर्णय घेऊ शकता तर तुम्ही टोल मधून, विमान प्रवासातल्या तिकिटाच्या आरक्षणामधून, तुम्ही जी घरं घेता 10% 2% त्याच्यामधून पण सगळ्यांना एक्झाम करून टाका ना। कशाला हवीत नेत्यांना ज्यांची ऐपत आहे त्यांना सुद्धा ही घरं? इस मुद्दे पे भी चर्चा हो सकती है। स्पेशल प्रिविलेजेस क्या होने चाहिए, क्या नहीं, क्या है आवश्यकता और क्या है नहीं। सिंबॉलिज्म है असं वाटत नाही तुम्हाला हे सगळं? जो आते हैं रूरल सेक्टर से, जिनको रहने के लिए जो नहीं, सिंबलिज्म है, जो चीज सिंबलिज्म है उसको खत्म करना या उसको निकालना कोई ना नहीं बोल रहा है। मैंने जैसे शुरुआत में ही कहा कि आज जो ये निर्णय लिया 1 मई के लिए, और उसके आदि नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सब ने ये लाल बत्ती को खत्म किया और कहा कि हमें नहीं चाहिए। ठीक है, तो इसका भी स्वागत करने की आवश्यकता है। ठीक है, स्वागत केलं। लाल दिवा काढला म्हणून तो ऍटिट्यूड जाणार आहे का, हा प्रश्न उरतोच आहे। न्याय बीजी कोळसे पाटील सर, तो वो जनता तय बीजी कोळसे पाटील सर कौन है? हाँ, ते काय करू शकतात बघ। आता त्यांनी मनी बिल म्हणून राज्यसभेत आता बिल पास केलं आणि त्यात काय केलं की उद्योगपतींना कितीही देणगी पक्षाला देता येईल, उद्योगपतींनी ते शेअर होल्डरला विचारायचं नाही, शेअर होल्डरला विश्वासात घ्यायचं नाही, कोणालाही सांगायची गरज नाही। अशा प्रकारची तरतूद करून भांडवलदारांना आणि सरकारला एकमेकाशी असं जोडलंय आता फक्त की तू पैसे दे, मी तुझं काम करतो, आणि इकडे देवा काढायचा। इकडे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जर बघितलं, काय दीप बंदी असेल, वंदे मातरम असेल, समरसता असेल, टेररिझम असेल, काश्मीर पाकिस्तान असेल, बॉम्बस्फोट असतील, मुस्लिम झगडा असेल, अरे आमच्या अन्न वस्त्राचं काय? तुम्ही दररोज काय घेताय, घर वापसी घेताय? जे प्रश्न आमचे नाहीत त्या प्रश्नावर तुम्ही काम करायला पाहिजे। अगदी अल्लाउद्दीन खिल्जी ज्याच्या राज्यामध्ये शेतकऱ्याला 50% नफा मिळत होता, मिळाला नाही तो गॅरंटी, त्यांनी गॅरंटी दिली होती, तुम्ही आम्हाला कबूल केलं, स्वामीनाथन आयोग लागू करतो, स्वामीनाथन आयोग सांगतो की आम्ही 100 रुपये खर्च केले, शेतकऱ्याला 150 रुपये आले पाहिजे, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, आम्हाला KG to PG मोफत शिक्षण पाहिजे। आपले जे प्रश्न आहे, देशाचे प्रश्न आहे, त्याला
त्याला हात लावायचा नाही. ठीक आहे. या सगळ्या नौटंक्या करत ठीक आहे, ठीक आहे. मी उत्तर घेतो कोळसे पाटील सर त्यांच्याकडून. वेलणकर सर, मी तुमच्याकडे येतो. पहिल्यांदा शायनायन्सी जी, तुम्ही मूळ मुद्दे सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात असं कोळसे पाटलांचा आरोप आहे. तुम्ही मूळ मुद्द्यांना हातच नाही घालत आहात. शायनायन्सी जी, देखिए, एक एंटाइटलमेंट का जो कल्चर है वो 60 साल से हम देखते आ रहे हैं, जहां बहुत सारे शासनकाल में हमने देखा कि प्रिविलेजेस, एंटाइटलमेंट, लाल बत्ती, सिक्योरिटी, ये फैनफेयर, ये जितने भी पेरिफेरल इश्यूज हैं, मैं मानती हूं कि पेरिफेरी में न जाते हुए जो आप सही में प्रगति करना चाहते हैं, तो बहुत सारे ऐसे मुद्दे हैं जहां से जनता को कोई फर्क नहीं पड़ता है। जनता को कोई फर्क नहीं पड़ता है कि आपके पास लाल बत्ती है या नहीं। जनता को फर्क पड़ता है कि जो आप एक्सेसिबल हैं या नहीं। जनता को फर्क पड़ता है जो आप अकाउंटेबल हैं या नहीं। शायनायन्सी जी, शायनायन्सी जी की हम बात करते हैं तो बहुत सारे उदाहरण हैं जहां शायनायन्सी जी जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही आहात परत. पण कोळसे पाटील असं विचारतायत तुम्हाला की तो प्रश्न असा विचारतायत की त्याचे मूळ मुद्दे आहेत रस्ता, पाणी, वीज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी, अन्नवस्त्र निवारा, या मुद्द्यांवरती तुम्ही काही बोलायला तयार नाही आहात. तुम्ही सिम्बॉलिझमचं राजकारण करताय आणि भावनावर लोकांना फक्त हे करताय. भावना, कोई सिंबलिज्म नहीं है. ऐसा नहीं है कि फार्मर्स को लेके एक सेकेंड थांबा, बोलू द्या. शायनायन्सींना बोलू द्या. कोळसे पाटील बात कीजिए, जलयुक्त शिवार हो, पेंशन स्कीम्स हो, इंश्योरेंस स्कीम हो. एक सेकेंड, ऐसा नहीं है कि महाराष्ट्र में जलयुक्त शिवार हो, पेंशन स्कीम्स, इंश्योरेंस स्कीम, सोलर पंप, कैश रिच क्रॉप, ये सभी योजनाएं जो बनी है, हमने क्यों बनाया? क्योंकि हम मानते हैं कि लोगों को आत्मनिर्भर होने की आवश्यकता है. पॉलिसीज और पेरिफेरी में मिक्सअप मत कीजिए. जो पॉलिसी है लोगों के लिए वो किस ढंग से नीचे तक पहुंचे, उसके आधार पे राजनीतिक इच्छा शक्ति के साथ माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र में फोकस किया है, मोदी जी ने केंद्र में. ठीक आहे. वेलणकर जी, या सगळ्या पेरिफेरी आणि याचं मिक्सअप करू नका म्हणता शायनायन्सी जी. पण मुद्दा असा की ते सगळं मिक्सअप झालेलं आहे ऑलरेडी. ते सगळं मेसअप झालेलं आहे. आता त्याचा किती फरक पडणार आहे आपल्या जगण्यावरती लाल दिवा गेला म्हणून? नाही, मुळात काही 2-3 गोष्टी बघण्याची गरज आहे. अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर याची सुरुवात अमरिंदर सिंगांनी पंजाबमध्ये केली, त्याच्यानंतर योगींनी उत्तर प्रदेशात केली, आणि मग ते दोघं करतात म्हणल्यावर आपण केलं नाही तर आपण मागे राहू, म्हणून ही पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन घेऊन ही केंद्र सरकारने केली आहे. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा केलं वगैरे असं कोणी म्हणण्याचं काही कारण नाही. पण तरी कॉम्पिटिशन मध्ये का होईना केलं हे काही वाईट नाही. दुसरं, याचा इतका ढोल वाढवला जातोय, अमक्यांनी दिवा काढला, तमक्यांनी दिवा काढला. अरे आज तुम्ही परदेशात बघा, डेव्हलप कंट्रीज मध्ये बघा, तिथले पंतप्रधान, तिथले मंत्री, तिथले आमदार, तिथले खासदार सायकलवरनं जातात आणि त्यांना त्यात विशेष काही वाटत नाही. ते इतक्या इझिली जातात सायकलवरनं आणि लोकांनाही काही वाटत नाही आणि त्यांनाही काही वाटत नाही. म्हणजे ती कल्चर कुठे जाऊन पोहोचली आणि आम्ही कुठल्या एका दिवे काढण्याच्या कल्चरवरनं घमेंडी करतोय आणि असं काही दाखवतोय की जणू काही फार मोठं कौशल्य दाखवलंय. हे सगळं चुकीचं आहे हो. मुळातच हे चुकीचं झालंय. ते दुरुस्त करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं इतपत मान्य करणं आम्ही समजू शकतो, परंतु त्याचा ढोल वाजवण्याचं काही कारण नाही. दिवा काढायचा होता तर कालच्या दिवसाची तरी का वाट पाहिली? ठीक आहे. का नाही सत्ता घेतली त्याच दिवशी दिवे नाही काढले? म्हणजे याचा अर्थ कोणीतरी इन्स्टिगेट केलं, मग आपणही केलं पाहिजे म्हणून केलेली आहे. ही प्रतिक्रियात्मक कृती आहे, ही काही सुरुवात त्यांनी केलेली नाही. हे आपण समजूनच घेतलं पाहिजे. शायनायन्सी शेवटची गोष्ट त्यातली, एक मिनिट फक्त अजून एक गोष्ट बोला की मग एवढंच आहे ना, तर आमदारांना जे पोलीस दिलेत ना, प्रत्येक आमदाराला एक पोलीस दिलाय. कशासाठी? स्टेटस सिम्बॉल म्हणून. 325 पोलीस जर काढून घेतलं तर सगळ्या आमदारांचे, तर आज तेवढा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस निर्माण होतील, पोलीस दलाला भर मिळेल. आमदारांकडे भरपूर कार्यकर्ते आहेत, त्याचं संरक्षण करायला ते खंबीर आहेत. कशासाठी हे सगळं तामझाम चाललाय? ही व्हीआयपी संस्कृती पहिली बंद करा ना. हे करता येऊ शकतं का नाही याच्यावर बोला ना म्हणावं. ठीक आहे. शायनायन्सी जी, माझा एक छोटा प्रश्न आहे. प्रिव्हिलेज काय फक्त एका पद्धतीचा नसतो. तुम्ही उमेदवार निवडताना तुम्ही श्रीमंत उमेदवार निवडता, तुम्ही गुंडगिरी, जे निवडून येण्याची क्षमता असलेला माजी गुंड वगैरे टर्म वापरतात मुख्यमंत्री, असे उमेदवार निवडता. तो पण एका प्रकारचा प्रिव्हिलेज आहे. त्या पद्धतीचं राजकारण बंद केलं तर या पद्धतीचे दिवे काढण्याची वेळ तर येणार नाही ना.
विवेक जी ने बिल्कुल सही कहा कि लाल बत्ती तो शुरुआत है। मुझे लगता है कि आते हुए दिन में सिक्योरिटी हो, काफिला हो, ये सभी चीज के ऊपर बहुत गंभीरता के साथ हमारी सरकार जरूर सोचेगी। लेकिन मैं सिर्फ ये एक संदेश देना चाहती हूँ कि बहुत सारे अन्य दल हैं जो सोचते हैं कि ये पर्क्स और ये जो प्रिविलेजेस मिलते हैं ये उनका बर्थराइट है। बर्थराइट नहीं है। 60 साल से हमने ये इंटाइटलमेंट का कल्चर देखा है, लेकिन ये इंटाइटलमेंट मोदी जी ने मी जो प्रश्न विचारला तो पुन्हा एकदा बाजूला ठेवलात तुम्ही। मुझे लगता है कि प्रशंसाजनक है। आते हुए दिन में पता चलेगा, मी प्रश्न विचारला तो तुम्ही पता चलेगा आते हुए दिन में किसको सिक्योरिटी की आवश्यकता है, किसको नहीं, किसको काफिला की जरूरत है, किसको नहीं। और ये सभी मुद्दे पे भी मुझे लगता है कि एक निर्णय जल्द से जल्द हम लेंगे। ठीक आहे। प्रिव्हिलेज मी जसं म्हटलं तसं मूळ प्रश्न बाजूला राहतो काही वेळेला, आणि ज्यावेळेला नेते प्रवक्ते असतात त्यावेळेला त्यांची मजबुरी पण असते की त्यांना अशा पद्धतीने डिफेंड करत राहावं लागतं आणि मग एकच मुद्दा परत परत सांगावा लागतो। हरकत नाहीये, पण मुद्दा असा की प्रिव्हिलेज हा कायम एका प्रकारचा नसतो। तुम्ही टोलवरती असाल, कधीही कुठल्या माणसाला, कुठल्या नेत्याला, मंत्र्याला तुम्ही टोलवर थांबताना बघितलेलं नाही, ऍडमिशनच्या रांगेत थांबताना बघितलेलं नाहीये। तुमच्यासारखा कधी तो गॅसची विजेची बिलं भरताना तुम्ही त्याला पाहिलेलं नाहीये, कारण ते एक स्टेटस सिम्बॉल बनून राहिलेलं आहे, त्यांना तितके पर्स दिले गेलेले आहे। पण मुद्दा असा आहे की ह्या छोट्या गोष्टी टाळून सुद्धा पुढे जाऊन ज्या वेळेला एखाद्या बिल्डरला, ज्या वेळेला राज्यसभा खासदारकी दिली जाते, ज्या वेळेला एखादा नेता किंवा एखादा बाहुबली ज्यावेळेला तुरुंगातून निवडून येतो, त्यावेळेला त्याला तिकीट देताना कुठला विचार केला जातो, त्यावेळेला कुठले प्रिव्हिलेजेस वापरले जातात, या सगळ्याचाही विचार करण्याची गरज आहे। आणि मग त्यानंतर तुमचं आमचं जगणं किंवा नेत्यांचं जगणं हे वेगळं राहणार नाही, ज्यावेळेला की राजकारण आणि नेते हे एकाच पातळीवर येऊन थांबतील। आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेत वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद। तुम्ही पाहत रहा एबीपी माझा।